नमस्कार मंडळी. तर आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये असलेलं कडेपूर तालुक्यातलं हे डोंगरात वसलेलं डोंगराई देवीचं मंदिर, त्या ठिकाणी आपण निघालेलो आहोत. डोंगरावरती हे मंदिर असल्यामुळे डोंगराई देवी असं नाव पडलेलं आहे. मित्रांनो, आपण आता डोंगराई देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. इथे खाली तुम्हाला एक बोर्ड दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला मंदिराचा इतिहास वाचायला मिळेल. तिथे तुम्हाला संपूर्ण मंदिराची माहिती आणि इतिहास सर्व काही तुम्हाला त्याची माहिती तिथे मिळेल. चला तर पाहूया इतिहासातील प्राचीन मंदिर. बरेच जण या मंदिराला किल्ला असेही म्हणतात, कारण या मंदिराचं प्रवेशद्वाराची रचना किल्ल्याच्या बुरुजांप्रमाणे आहे. पण तो किल्ला नसून एक प्राचीन देवीचं मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी एकूण 60 पायऱ्या आहेत. चढताना तुम्हाला अर्धा तास लागेल आणि पूर्ण मंदिर फिरून खाली येईपर्यंत तुम्हाला 1 तास जाईल. चला तर पाहूया वरती आल्यानंतर मंदिराची ब्युटिफुल सिनरी. कसं वाटते मंदिर वरती आल्यानंतर ना. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि फ्रेश हवा देखील तिथे तुम्हाला भेटेल. आणि एक पीसफुल शांतता जे म्हणतो ते शांततामय वातावरण देखील तुम्हाला तिथं अनुभवायला मिळेल. इथे वरती तुम्हाला एक प्राचीन शिवलिंग मंदिर पण पाहायला भेटेल. महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे. तर असं हे प्राचीन डोंगरात वसलेलं देवीचं मंदिर आहे. तुम्ही देखील नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.